नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. माजी आमदार रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपकडून जल्लोष, हिंगोलीत फटाके फोडत आणि एकमेकांना पेढे वाटून भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंद केला साजरा. भिवंडी महापालिकेत भाजपचे बंडखोर महापौर नारायण चौधरी यांनी स्वीकारला पदभार. चौधरी यांच्या हस्ते नव्यानं नूतनीकरण करण्यात आलेल्या महापौर दालनाचं उद्घाटन. बीड जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी गर्दी. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे देशात पेट्रोल डिझेल टंचाई होणार आणि साठा संपणार अशा अफवा सुरू. अफवांमुळे नागरिक करतात पेट्रोल पंपावर गर्दी. बीडच्या केज शहरातील वसंत विद्यालयात पोलिसांसमोरच कॉप्या पुरवल्या जात असल्याचं उघड. यापूर्वीही या परीक्षा केंद्रात कॉप्या दिल्या जात असल्याचे व्हिडिओ झाले होते व्हायरल. लडाखमध्ये भारतीय सैनिकांनी 14,300 फूट उंचीवर होळी केली साजरी. यावेळी स्थानिक मुलांनीही सांस्कृतिक कार्यक्रम केला सादर. वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराज यांच्या 378व्या बीज सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र देहू नगरीत भक्तिमय वातावरण. उद्या हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पारंपरिक आणि धार्मिक विधींनी पडणार पार. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू, हरभरा आणि इतर शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. मात्र गव्हाला 2200 रुपये तर हरभऱ्याला 6000 रुपयांच्या आत दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. गव्हाला किमान 3000 रुपये दर मिळावं शेतकऱ्यांची मागणी. आखाती देशातील सर्व नागरिक आमच्या संपर्कात असल्याची नांदेड जिल्हा प्रशासकाची माहिती. 52 जणांनी आतापर्यंत साधला संपर्क. नांदेड जिल्हा प्रशासनाने 235077 हा संपर्क क्रमांक केला जाहीर. बीडमधील जीएसटी विभागातील अधिकारी सचिन जाधव आत्महत्या प्रकरणात प्रदीप फाटे याला 3 दिवसांची पोलीस कोठडी. जीएसटी विभागातीलच वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला पुणे येथून अटक करण्यात आली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पेन सोबतचे सर्व व्यापारी संबंध तोडण्याची दिली धमकी. इराणवरील अमेरिका आणि इस्रायली हल्ल्यांना स्पेननं पाठिंबा न दिल्यानं आणि नाटोमध्ये आपले योगदान वाढवण्यास नकार दिल्यानं ट्रम्प यांनी ही धमकी दिल्याची चर्चा. युद्धामुळे अडकलेल्या प्रवाशांना आणण्यासाठी स्पाइस जेट आज UAE मध्ये फुजेरो इथून 8 विशेष उड्डाणं चालवणार. एअरलाईननं सांगितलं की ते दिल्लीला 4, मुंबईला 3 आणि फुजेरोला कोचीला 1 सेवा चालवेल. छत्रपती संभाजीनगरच्या सातारा परिसरातील एका हॉटेलवर हल्ला करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. 2 दिवसांपूर्वी हॉटेलची गुंडांच्या एका टोळक्यानं केली होती तोडफोड. पिंपरी चिंचवडमधील गणेश नगर भागात 2 चोरट्यांकडून फोटो स्टुडिओ दुकान फोडण्याचा प्रयत्न. मात्र दुकानाचं कुलूप न तुटल्यानं प्रयत्न फसला. सर्व घटना CCTVत कैद. उल्हासनगर पोलीस ठाण्यासमोरील एका रेस्टॉरंट बार मध्ये तरुणानं सिगरेट मागत हल्ला करून केली तोडफोड. पोलीस स्टेशन समोरच अशी घटना घडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण. उत्तर काश्मीरच्या बंदीपोरातील अरीन आणि चांदाजी भागात गेल्या काही दिवसांपासून जंगलात मोठी आग लागल्याची माहिती. यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी.